काय सांगाल भाऊ, काल ज्योतिताई मेटे यांनी निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे. मताचं विभाजन टाळण्यासाठी त्यांनी ही माघार घेतल्याचं त्यांनी सांगितलं. काल ज्योतिताई मेटे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचं मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. पण महाविकास आघाडीने जर ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी दिली असती तर या बीड जिल्ह्याला आणि महाविकास आघाडीला सुद्धा एक अभ्यासू, एक सुसंस्कृत आणि प्रशासनातला पूर्ण अनुभव असलेला उमेदवार या ठिकाणी आम्हाला मिळाला असता आणि एक बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एक दिशा ठरली असती. दुर्दैवानं ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी दिली गेली नाही. मेटे साहेब असतील, मेटेताई असतील, आम्ही सर्व एकाच कुटुंबातील. त्यांची सामाजिक आणि आमची नाळ एकच आहे. अनेक सामाजिक आणि राजकीय आंदोलनामध्ये मेटे साहेब आम्ही गेल्या 30 वर्षापासून मेटे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी काम करत आहे. मेटे ताईंना आमच्याकडे ऑफर होती, पण त्यांनी नकार दिला आणि मेटे ताई अपक्ष उभा राहिल्या असत्या आणि मीही वंचित कडून उभा राहिलो असतो. मात्र समाजामध्ये सुद्धा परिस्थिती तयार झाली असती. पण आता ज्योतिताईंनी या ठिकाणी माघार घेतलेली आहे. निवडणूक न लढवता निर्णय जाहीर केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं हे ऋण निश्चितपणे येणाऱ्या काळात मी फेडण्याचा प्रयत्न करेन. एवढंच भाऊ, येणाऱ्या काळामध्ये आपण फॉर्म भरणार आहात, तर फॉर्म भरताना राज्य पातळीवरील नेते कोणते उपस्थित राहणार आहे? माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 25 एप्रिल रोजी बीड शहरात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रदेश प्रवक्ते फारुखभाई अहमद, राज्याचे उपाध्यक्ष आणि बीड जिल्हा प्रभारी प्राध्यापक किसनराव चव्हाण, भटके विभक्त राज्य समन्वयक आणि राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक विष्णू जाधव यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणी राहणार आहेत. काय सांगाल भाऊ, तुम्ही आता ज्योतिताई मेटे यांनी माघार घेतली आहे, आपण त्यांची भेट घेणार आहात का? मतदार म्हणून भेटायला जाणार, मत मागण्याचा अधिकार सर्व नाही, तर निश्चित पद्धतीची भेट घेणार. मतदारांना काय आव्हान करा? मतदारांना आता आव्हान आहे, 3 उमेदवार आपल्या समोर आहेत. बीड जिल्ह्याच्या विकासाची प्रश्न जाण असलेला, बीड जिल्ह्याच्या प्रश्नाची आणि सर्वसामान्यांची नाळ जुटलेला माणसाला आपण त्या ठिकाणी मतदान करावं. 2 साखर कारखानदार आणि प्रस्थापित माणसं माझ्या समोर आहेत. कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी दादागिरी करू शकत नाही, उसाच्या राजकारण त्या ठिकाणी धमकी देऊ शकत नाही किंवा पैशाचाही आम्ही दाखवू शकत नाही. पण बीड जिल्ह्यातला मतदार हा सुजाण आणि शून्य आहे. तो निश्चितपणे 13 मेला या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडवेल आणि मला या ठिकाणी संसदेमध्ये पाठवेल. आपण प्रचारासाठी गावगावी फिरत आहात, तिथला प्रतिसाद आपल्याला कसा आहे? आपल्याला कुठं विरोध होतोय का? आतापर्यंत कुठंही मला विरोध झालेला नाही. ज्या गावामध्ये गेलो त्या ठिकाणचा उपेक्षित वंचित घटक यांनी मोठं स्वागत माझं या ठिकाणी केलेलं आहे. रात्रीचे 2 वाजले, रात्री 3 वाजले तरी लोक त्या ठिकाणी थांबलेले असतात आणि आता तर पूर्ण पिक्चर क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे आता मराठा समाज सुद्धा सर्व त्या ठिकाणी काय म्हणतात ना, ते त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने आता माझ्यासोबत त्या ठिकाणी उभा राहील. त्याचबरोबर मुस्लिम समाज आहे. काल धनगर समाजाच्या आरक्षणाची तुम्ही बातमी वाचली असेल. त्या ठिकाणी धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा सरकारनं त्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. 15 वर्षापासून त्यांना झुलं ठेवलेलं आहे. त्यामुळं आपला आवाज उठवण्यासाठी संसदेमध्ये त्या ठिकाणी धनगर समाजाच्या प्रश्नाचा आवाज उठवण्यासाठी निश्चितपणे धनगर समाज सुद्धा माझ्या पाठीशी उभा राहिली. याबद्दल माझ्या बाजूला